नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हां ऐकायचं आहे पूर्ण. जर माझ्या अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करायचं आहे, कारण इकडे ना तुम्हाला खूप मजा येणार आहे. कारण इकडे मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे जे की तुम्हाला खूप आवडतील. सो प्लीज जाऊन सबस्क्राईब करायचे पटकन. तर मी आहे ना काल छोटीशी एका बाजारात, म्हणजे बाजारात नाही, तिकडे एक छोटीशी यात्रा भरली होती. तर मला आहे ना यात्रेतून घ्यायला खूप आवडतं गाईज, काय माहिती का. कारण असं वाटतं तिथं आहे ना कमी किमतीत भेटतात आणि ते लोक खूप, म्हणजे काय बोलतात, त्यांची खूप दया येते मला की नाही का, हां यार आपण तर मॉलमधनं शॉपमधनं तर घेतोच, की ह्या लोकांचा पण कोणीतरी विचार करत नाही तसं, जसं की मला खूप आवडतं. म्हणून मी आहे ना जास्त करून आहे ना जत्रेत किंवा रोडवरले जे लोक असतात ना, मी त्यांच्याकडनं जास्त खरेदी करत असते. कारण आपल्यामुळं जर कोणाला 4 पैसे भेटत असतील तर काय प्रॉब्लेम आहे ना घ्यायला तिथून, जे आपण मोठ्या दुकानातून किंवा मॉलमधनं घेतो ते इथनं घेतलं तर काय प्रॉब्लेम. आणि मला आवडतं पण, असं नाही की हां हे म्हणजे लो क्वालिटीचं असेल असं काही नाही वाटत. मला खूप छान वाटतं आणि मला खूप आवडतं पण घ्यायला. आणि खूप म्हणजे मला आवडतं. मला जत्रेतून रोडवरच्या बसलेल्या लोकांपासून जास्त आवडतं. मॉलपेक्षा आहे ना मला तिथून खूप आवडतं. आणि शॉपमधून पण एवढं नाही आवडत, कारण ते ना डबल टिब्बल रेट लावतात, काय माहिती का लावतात. पण हे रोडवरचे असतात ना, जे 200-300 रुपयाचे वस्तू असतात ना, ते खूप कमी देतात. आणि आपण त्यांच्याकडनं अजून बार्गेनिंग केलं ना अजून कमी करतात, ते खरंच देतात. हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कुठेतरी. सो आहे ना मी जत्रेतून जास्त शॉपिंग करते. सो तर तुम्हाला पटापटा दाखवते मी काय काय घेतले. मला तर शॉपिंग म्हणजे माझा आवडतेचा विषय आहे. सो पहिल्यांदा आहे ना तर हीच रिंगपासून स्टार्ट करूया. ही आहे ना 20 रुपयाला बोलली ती बाई, पण 20 रुपयाला मी म्हणले 10ला द्या. तर ती पहिलं नाही म्हणली, मग नंतर म्हणली ठीक आहे घे 10ला. सो मी ही 10ला घेतलेली आणि माझ्याकडे 10 रुपये सुट्टे होते, 20 रुपये नव्हते. मग डायरेक्ट 100 रुपये होते आणि तिच्याकडे पण सुट्टे नव्हते. सो तिने मला हे 10ला दिलं. कशी वाटते ही रिंग? अशी तांब्याची छान वाटते, हातात घातल्यावर घालायचं असतं असं तांबं. सो मी ही घेतली. त्यानंतर आहे ना हे कोंब घेतले. मला हे कितीला घेतलं माहिती आहे? 20 रुपयाला घेतलं. खूप छान आहे हे, 20 रुपयाला घेतले आणि छान आहे, एकदम मस्त आहे. आपण ह्याच्याने नाही का जसं ब्लो ड्राय करतात ना तसं टाईप करू शकतो आपण ड्रायर मशीनने. सो हे घेतले मी, खूप छान केस वाटतं. मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे तिकडं. सो हे घेतलं. त्यानंतर ही अशी सुंदर पर्स. ही पर्स कितीला घेतली माहिती? तिथं 100ला नाही 150ला 2 होते. सो 150ला 2 होते, तर त्यांनी मग मला एकच घ्यायची होती, 2 घेऊन काय करणार ना. सो मी हे एक घेतली. तर ही घेतली 80 रुपयाला. खूप सुंदर वाटते अशी. खूप सुंदर वाटते ही पर्स अशी. आणि खूप सामान बसतं येतं. 80 रुपयात काय येतं. आणि बाकी तुळशीबागेत वगैरे गेलं ना तर अशीच पर्स 150-200 रुपयाला फक्त एक भेटते. सो मला ही आवडली तर मी ही घेतली. आणि खूप कप्पे, म्हणजे ह्याला हे कप्पे आहेत एक, आणि खूप मोठे मोठे पण आहेत. एक आणि हे 2, हे 2, 1, 2 आणि 3, हे बघू शकता. आणि हे 4 छोटे मोठे वस्तू ठेवायला आपले 4 आहेत टोटल. चांगली आहे, 80 रुपयाला काय येतं ना, नाहीच आहेत. आणि तुळशीबागेत जरी घेतले तरी पण नाही आहे. 2 महिने यूज केली, खराब झाली तरी पैसे वसूल आहेत ना, कशाला आपण एवढे महागाचे घ्यायचे. सो म्हणून मला आहे ना जत्रेत घ्यायला खूप आवडतं. त्यानंतर आहे ना काही मी तुम्हाला ते लास्टला दाखवते, खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझं आवडणार आहे. आणि त्यानंतर ही छोटीशी माळ घेतलेली आहे मी, जी की साडीवर वगैरे छान वाटते, अशी मोत्याची हार घालायला नाही. अजून एक आणलं मी, मग मी घेऊन येते. एक मिनिट मी घेऊन येते. हे बघू शकता, असं काय हे दिसतंय, मस्त आहे ना, साडीवर वगैरे एक नंबर वाटतं. आणि हे ना 20 रुपयाला घेतलं. मला मी 10ला मागितलं होतं पण नाही दिलं त्यांनी. सो 20 रुपयाला घेतलं हे एक असं घेतलं. आणि त्यानंतर हे वालं ते मी 50 रुपयाला घेतलं. तुम्ही खूप छान साडीवर घालायचं, फक्त सिंगल, खूप छान वाटतं. हे असं ड्रेसवर छान नाही वाटत, पण साडी घातली आपण तेव्हा खूप छान वाटतं. बघू शकता असं काय सुंदर दिसत आहे. हे घेतलेलं आहे मी 50 रुपयाला.
खूप छान छान गळ्यातले होते यार तिकडे, खूप म्हणजे खूप मस्त मस्त होते. आणि 50-100लाच होते असे. हे असं काय खूप सुंदर वाटतं हे ब्लॅक साडीवर. काय पण घाला, जी पार्टीवेअर वगैरे साडी असतात ना त्यावर हे घालायला एक नंबर वाटतं. ह्याच्यातून दुसरं होतं तर सो ते मी नाही घेतलं. आणि जे आता ट्रेंडिंगला चालू आहे ते बांगड्या मी आज घेतलेले आहेत. आणि बाजारात गेलं ना गाईस, ते बांगड्या आहे ना 200-250 असं काहीतरी आहे त्याचं. पण मी तिथे नाही ना 100 रुपयाला हे बांगड्या घेतले. किती छान आहेत ना, किती गोड आहेत यार. ह्याला बघता क्षणी असे आवडणारे आहेत आणि खूप सुंदर वाटतात हे घातल्यावर. सो मी हे घेतलं. 2-3 डझन अजून घेणार होते पण नाही घेतले. हे असे सुंदर काश्मीरी चुडी अशामधून मी आता एक पर्पल घेतलं आणि एक हे नाही सॉरी लाल घेतलं आणि त्यानंतर हे. आता जेलीच्या बांगड्या पण आलेल्या आहेत. मी तुम्हाला घालून दाखवते कसे दिसतात. हे बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एक नंबर वाटत आहे. पूर्ण घालते. माप बघूनच घेतलं. ते बघू शकता किती सुंदर वाटतात ते यार बांगड्या. मस्त आहेत ना, मला खूप आवडले. सो मी घेतले हे कलर घेतले, लाईट कलर. दुसरे खूप कलर होते माझ्याकडे, रेड कलरमधून आहेत. सो आता हे कलर घेतले. खूप छान वाटतं. आणि ते काश्मीरी चुड्यावाले ते घुंगरूवाले आहेत ना ते ऑलरेडी आहेत माझ्याकडे. सो त्यामुळे मी नाही घेतले. तर अशी माझी छोटीशी शॉपिंग होती जी की मी काल जत्रेतून केली. किती थोडेच पैसे गेले, जास्त नाही गेले. 500च्या आतच काहीतरी घेतलेलं आहे मी. सो कशी वाटली माझी शॉपिंग तुम्हाला हे नक्की सांगायचं आहे. आणि ह्यातलं तुम्हाला नक्की कोणतं काय आवडलेलं आहे ते पण सांगायचं आहे. हां, मी तर सगळ्यांना सांगेन की जास्त करून बांगड्याच आवडल्या असतील, कारण आजकाल म्हणजे ह्या खूपच म्हणजे ट्रेंड चालू आहे, सगळीकडे हेच घेतात आहे मुली. सो कशी वाटली माझी छोटीशी शॉपिंग ते नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करायचं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.